जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं अश्लेषाच्या मिनी व्लॉगमध्ये. तर मी काल डीमार्टला गेले होते आणि तिथे मला आहे ना छान छान वाहनाच्या वस्तू खूप साऱ्या बघायला भेटल्या होत्या. मी ऑलरेडी काही वस्तू घेऊन ठेवलेल्या होत्या, त्याच्यामुळे मी नवीन काही वस्तू घेतल्या नाही. मी ते तुम्हाला पुढे दाखवतेच की मी अजून कोणत्या कोणत्या वस्तू बघितल्या. खूप छान छान हेअरबँड वगैरे होते, पण त्यातल्या त्यात एक गोष्ट मला खूप जास्त आवडली, ती म्हणजे हे स्टेनर जे आपण बेसिन मध्ये ठेवतो. त्याला हे ना असं खूप छान कडी आहे मस्त, म्हणजे असं असं ठेवल्यानंतर आपण ह्या कडीने असं उचलू शकतो. खूप छान आहे, मला तर खूप जास्त आवडलं. आणि फक्त काहीतरी 60 का 50 रुपयाला होतं. आणि त्यानंतर ह्या ज्या बरण्या आहेत मी ह्या घेतल्या होत्या, ह्या 99 रुपीजच्या आहेत. 4 बरण्या आहेत आणि खूप छान क्वालिटी आलेली आहे. जर तुम्हाला वाण म्हणून द्यायचं असेल किंवा घरातल्या वस्तूंसाठी पण खूप छान आहे. एकसारख्या बरण्या आपल्याला आवडतातच ठेवायला, तर खूप छान आहे. तुम्हाला पण घ्यायचं असेल तर डीमार्टला नक्की भेट द्या. आणि त्यानंतर इथे मी छान छान हेअर ॲसेसरीज बघितल्या होत्या की खूप छान आणि क्वालिटी पण खूप सुंदर होती. तर इथे खूप सारे कप सेट पण होते, जे की मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला विसरले कारण बघण्यातच मी इतकी गुंग होती. आणि इथे ही जी किसनी होती ना ती तर मला खूप जास्त आवडली, पण ह्यांनी मला डोळे वटारून सांगितलं नाही घ्यायची म्हणून, त्याच्यामुळे मी ती गपचूप ठेवून दिली. पण ही पण किसनी खूप छान आहे. खाली असं वाडगं आहे मस्त, असं डब्याचं सेट आहे. आणि आलो मग घरी. 5 सामान घ्यायचे होते, त्याच्यामध्ये ट्रॉली भरून सामान घेऊन आल्यानंतर घरी आल्यावर मस्तपैकी ह्यांनी कोफ्ता करी बनवली होती. अतिशय सुंदर, घरच्या घरी व्हेज मराठा कोफ्ता करी आम्ही केली होती. तर असा हा माझा आजचा दिवस होता. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोफ्ता करी घरच्या घरी कशी करायची रेसिपीसाठी कमेंट करायला विसरू नका. बाय.